नमस्कार मंडळी, आज आम्ही बनवतो आहोत बेसनाचा पोळा। पहिलं साहित्य घेतलंय कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची, हळद आणि गरम मसाला जे लागणारं सामान। आता बेसन घेतलंच आहे मी आणि पाणी पण घेतलंय। तर पहिला कांदा घालून घेतला, कांदा टोमॅटो मिक्स करून घेतो, कारण का मिक्स केला की हे मिक्स केलंय आणि हिरवी मिरची मिक्स करून घेते। मिक्स झालंय, थोडा टाकूया आपण गरम मसाला, थोडा टाकूया आपण हळद, हळद टाकली, थोडं मीठ टाकूया चवीनुसार। आता थोडं पाणी घालूया, जेवढं पाहिजे तेवढं आपण पातळ घट्ट बेसनचा पोळा येण्यासाठी पाणी घालूया। मिश्रण तयार झालंय, तर आपण टाकूया पॅन मध्ये। पॅन मध्ये टाकूया, हे बघा पॅन मध्ये टाकलंय। आणि खायला या सगळ्यांनी एक नंबर।